पन्हाळा तालुक्यातील पिंपळे इथला प्रथमेश पाटील आणि कोल्हापूरच्या तरुणात संजीवनी कॉलेजमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर प्रथमेश पाटील आपल्या मित्रांसोबत सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान वाघबीळ चौकातील रस्त्यालगत असणाऱ्या एका चहाच्या टपरीजवळ चहा पिण्यासाठी थांबला होता. याच दरम्यान फुलेवाडी इथला 19 वर्षीय तरुण सर्वेश डोंगळे हा आपल्या मित्रांसमवेत तिथं आला. यावेळी या दोन्ही गटात जोरदार वाद झाला आणि दोन्ही गटातून काठीनं मारामारी तसंच तुफान दगडफेक झाली. यावेळी सर्वेश डोंगळे गटातील संकेत डोंगळे याच्या डाव्या पायाला तर प्रथमेश पाटील गटातील सुशांत नाईक याच्या उजव्या हाताला मोठी दुखापत झाली. यावेळी 3 मोटरसायकली फोडण्यात आल्या होत्या. या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्या होत्या. यामध्ये प्रथमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्वेश डोंगळे, संकेत डोंगळे, ऋषिकेश पाटील, सिद्धेश वीर, श्रेयस पाटील, ओमकार शेलार यांना अटक केली आहे. तर सर्वेश डोंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय सावंत, आदिनाथ पाटील, प्रदीप पाटील, अक्षय मगदूम, अमित संगपाळ, सुशांत नाईक, प्रमोद पाटील, संदीप जगदाळे, वैभव मगदूम, यश जाधव, विशाल सावंत आणि पिंपळे इथल्या प्रथमेश पाटील यांना अटक केली आहे. दोन्ही गटातील मिळून 18 तरुणांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग आणि फौजदार नामदेव दांडगे करतायत.